गेल्या 2 दिवसापूर्वीच नदीपात्रात राडारोडा टाकल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि यानंतर पुणे महानगरपालिका खळबळून जागी झाली. पाहायला गेलं तर आता जे नवनिर्वाचित ज्या महापौर आहेत त्यांनी एक आदेश काढला. पाहायला गेलं तर त्यांची पहिलीच कारवाई आणि त्यांनी जी धडक कारवाई केली. पाहायला गेलं तर नदीपात्रात जो कोणी राडारोडा टाकेल त्याच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. पाहायला गेलं तर 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ आला होता आणि या व्हिडिओमध्ये पाहायला गेलं तर नदीपात्रात तो राडारोडा टाकला होता. आता नेमकं हा राडारोडा टाकल्यानंतर या ठिकाणी 24 तास एक भरारी पथक नेमलं गेलं आहे. नेमकं ते करतं तरी काय? कारण की ज्यावेळेस हा राडारोडा टाकला त्यावेळेस ते भरारी पथक नेमकं कुठं होतं आणि त्या भरारी पथकाने त्या ठिकाणी कारवाई का केली नाही, असे अनेक प्रश्न निर्माण झाले. यानंतर स्वतः जे महापौर आहेत, ज्या नवनिर्वाचित महापौर आहेत, यांनी एक परिपत्रक काढले, एक आदेश काढला आणि यानुसार जर कोणी नदीपात्रात जर कचरा टाकला किंवा राडारोडा टाकला तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. संबंधित त्या अधिकाऱ्यालाही दोषी धरलं जाईल असे या परिपत्रकात म्हटले आहे. कारण की ज्यावेळेस हा राडारोडा नदीपात्रात टाकला जातो त्यावेळेस पाहायला गेलं तर हा जो नदीचा प्रवाह आहे कुठं तर थांबला जातो. पाहायला गेलं तर कुठं तर पूरस्थिती निर्माण होते. यामुळे जे आहे जे शहराचं विद्रुपीकरण सुद्धा होतं असं या परिपत्रकात म्हटलं आहे. पाहायला गेलं तर नवनिर्वाचित महापौर आणि त्यांचा हा पहिलाच आदेश पाहायला गेलं तर हा खूप महत्त्वाचा आदेश आहे. पाहायला गेलं तर कुठं तर शहर स्वच्छ करण्यासाठी हा त्यांनी उचललेला एक चांगला पाऊल आपल्याला म्हणावं लागेल. न्यूज अनकटसाठी मी दिनेश वडणे, धन्यवाद.